आज आपण पनीर हंडी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। उभा चिरलेला कांदा घेतलाय, हिरवी मिरची 2, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, पनीर घेतलेले आपण 1 पाव, त्याच्या असे ह्या साईजमध्ये आपण चौकोनी पीस करून घेतलेले आहेत छोटे छोटे। दही घेतले 2 चमचे आणि आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, गोडा मसाला, हळद, धनिया पावडर, जिरे। आता आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकू। जिरे आता आपले व्यवस्थित फुलले की त्यामध्ये जो उभा चिरून कांदा घेतला होता तो टाकून घेऊया। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा आपला व्यवस्थित परतून झाला, आपल्याला पूर्ण तो ब्राऊन नाही करायचा आहे, फक्त आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत। त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं। आता आपले टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे, त्यामध्ये आपण 2 हिरवी मिरची टाकून घेऊया, जी उभी कापून घेतली होती आपण। आपल्याला पूर्ण टोमॅटो गाळा नाही करायचा आहे त्या, आणि तुम्ही जर असं टोमॅटो कापण्याऐवजी तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून जरी टाकली तरी चालू शकते। आता आपण ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहे 1 चमचा। त्यानंतर हे जे सगळे सुके मसाले आहेत ते आपण ॲड करणार आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये कमी जास्त तिखट करू शकता। आणि ह्यामध्येच आपण आता लगेच दही टाकणार आहे। आणि तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी तुमचा घरचा मसाला जर असेल, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, तो पण ह्यात ॲड करू शकता। आता हे व्यवस्थित मिश्रण जरा तेल सुटेपर्यंत 1-2 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे। आता आपल्या मसाल्याला तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। याचाच अर्थ काय, आपला मसाला व्यवस्थित तेलामध्ये आता परतला गेला आहे। त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आणि ह्यामध्ये आता जे पनीरचे आपण तुकडे केले होते ते टाकून घेऊ। ते व्यवस्थित मसाल्यांमध्ये सगळे आता मिक्स करून घेऊया हलक्या हाताने। आता आपण पनीर व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेतलेलं आहे। पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही, मग आपण काय करायचं, ह्यामध्ये फक्त 1 कपभर पाणी आपण फक्त ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता आपण ह्याला एक व्यवस्थित उकळी काढून घेऊया। हे 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजून जातं। हे बघा, आता आपली भाजी व्यवस्थित उकळली आहे आणि पनीर पण व्यवस्थित शिजलं आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि सर्व करून घेऊया। आता अशा प्रकारे आपली गरमागरम पनीर हंडी खाण्यासाठी तयार आहे। एकदम करायला सोपी आणि खायलाही खूप टेस्टी। मुलांना कसं उन्हाळ्याच्या दिवसात घरात ते वेगवेगळे पदार्थ, काहीतरी आता सुट्टी असते त्यांना खाऊशी वाटतं, आणि हे बाहेरून आणायला गेलं तर त्याचं तेल वगैरे कसं असतं हे तुम्हालाही माहीत नाही आहे। त्यामुळे जर तुम्ही अशी घरी साध्या सोप्या पद्धतीने पटदिशी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे, तुम्ही जर करून मुलांना खायला दिली तर ते आवडीने खातील। ही भाताबरोबर पण छान लागते, चपाती भाकरी तुम्हाला हवे त्याच्याबरोबर तुम्ही ही खाऊ शकता। ही ब्रेड बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता।